नागपूरमध्ये सायबर गुन्हेगारीचं मोठं रॅकेट उघडकीस आलंय। ऑनलाईन फसवणुकीमधून मोठी रक्कम जमा व्हायची आणि हा काळा पैसा लपवण्यासाठी म्यूज अकाउंटचा वापर केला जायचा। या म्यूज अकाउंटच्या गोरखधंद्याचा नागपूर सायबर पोलिसांनी पर्दाफाश केलाय। एका महिलेसह 3 ठकसेनांना पोलिसांनी अटक केली आहे। तर या रॅकेटची पाळंमुळं अगदी अनेक राज्यांपर्यंत जाऊन पोहोचल्याचा संशय आहे। आता पोलिसांनी त्या अँगलने तपासाला सुरुवात केली आहे। पाहूया या संदर्भातला रिपोर्ट। शेकडो एटीएम कार्ड्स, सिम कार्ड्स, पासबुक आणि अनेक धनादेश। नागपूरच्या सायबर पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करत तिघांना बेड्या ठोकल्या। ग्रामीण भागातील आणि काही शहरी भागातील सुद्धा यांचे अकाउंट्स हे पैसे देऊन विकत घेतलेले आहेत। त्यांचे सिम कार्ड्स आणि डेबिट कार्डसुद्धा घेतलेले आहेत आणि त्या आरोपींचे जे आहेत त्यांच्या रूममध्ये जे सापडलेले आहेत एकूण जवळपास 207 ATM कार्ड सापडलेले आहेत, 45 सिम कार्ड सापडलेले आहेत, 50 एक पासबुक सापडलेले आहेत। आतापर्यंत 3 आरोपींना घेतलेले आहेत। आणखी आरोपींचं नाव निष्पन्न केलेलं आहे आणि त्यांना सुद्धा ताब्यात घेण्याची किंवा अरेस्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे। उज्ज्वला राजगिरे, पठाण उर्फ इरफान शेख आणि आयुष रामटेके अशी अटक केलेल्या या तिघा ठकसेनांची नावं आहेत। पैशांचा आमिष दाखवून ग्रामीण भागातील नागरिकांना हे टोळकं बँकेत खातं उघडायला लावायचं। त्यानंतर ते खातं स्वतःच्या ताब्यात घ्यायचे। त्या खात्याचा वापर म्यूल अकाउंट म्हणून केला जायचा। ऑनलाईन गंडा घालून मिळवलेली रक्कम या खात्यांमध्ये ते जमा करायचे। तिथूनच ती वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर केली जायची, ATM मधून काढली जायची। त्यामुळे या ठकसेनांपर्यंत पोहोचणं पोलिसांना शक्य नव्हतं। ठकसेनांकडून पोलिसांनी काय जप्त केलं? 209 ATM कार्ड्स, 50 सिम कार्ड्स, 45 धनादेश, 45 बँक पासबुक, विविध कंपन्यांचे शिक्के। इतरांच्या खात्यांचा वापर सायबर गुन्ह्यांचा सोर्स लपवण्यासाठी आणि फसवणुकीमधून मिळालेला पैसा पांढरा करण्यासाठी होत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। त्यामुळे या रॅकेटची व्याप्ती फक्त नागपूरपुरतीच नाही, अनेक राज्यांपर्यंत ते पसरलं असण्याची शक्यता आहे। आता सायबर पोलीस या नेटवर्कच्या फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकचा कसून तपास करतायत। याच्यामध्ये सायबर फ्रॉडसाठी मुख्यतः हे अकाउंट्स वापरले गेल्याचे लक्षात आलेलं आहे। आणखी कुठल्याही चिटिंग किंवा पर्सनल कोणत्या तरी यूजसाठी वापरले असतील तर त्यासाठी जो आहे तपास करण्यात येत आहे। म्हणजे काही लोकांचे नाव आमच्याकडे निष्पन्न झालेले आहेत, वेगवेगळ्या राज्यात यांनी विकलेले आहेत किंवा त्यांचे हँडओव्हर केलेले आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचं काही ट्रान्झॅक्शन झालेलं आहे। तर तो सगळा जो आहे ट्रायल, मनी ट्रायल आणि तपासाचा ट्रायल आमचं बॅकवर्ड लिंक आणि फॉरवर्ड लिंक दोन्ही बाजूनी तपास करत आहोत। नागपूर सायबर पोलिसांच्या या कारवाईमुळे देशभरातील ऑनलाईन फसवणुकीची मोठी साखळी उलगडण्याची शक्यता आहे। त्यामुळे या रॅकेट मागे नेमकं कोणतं नेटवर्क सक्रिय आहे, किती कोटींचा व्यवहार या खात्यांमधून झाला, किती जण या रॅकेटमध्ये सहभागी आहेत, हे तिघेच की आणखी कोणी पडद्यामागचा सूत्रधार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता पोलीस शोधतायत। अशा ठकसेनांच्या भूलथापांना बळी न पडण्याचं आवाहनही पोलीस करतायत। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।